नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही कापूस पिकाची लागवड केली किंवा करायच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक असं तण नियंत्रणाचा उपाय सांगणार आहे ज्याने तुमचा 1 ते 1.5 महिन्यापर्यंत तुमच्या कापूस पिकामध्ये तुम्हाला तण नियंत्रण मिळणार आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांचे फोन येतात की कापूस पिकामध्ये तणनाशक मारूनही अपेक्षित रिझल्ट भेटत नाही, पाहिजे ते तण जात नाही आणि त्यानंतर परत त्यांना खुरपणी करावी लागते, तणांचे विल्हेवाट लावावी लागते किंवा डबल तणनाशक मारण्याची त्यावर वेळ येते. तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी आपण कापूस पिकामध्ये एक जबरदस्त असं तणनाशक ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तुम्ही कुठंही स्किप करायचा नाही. कारण त्या तणनाशकाचा वापर, त्याची काय काळजी घ्यायची आहे, त्याचे काय काय फायदे होणार आहे, आपण यावर डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अक्षय भोर, शेतकरी मित्र मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर तुम्ही जर कापूस पिकाची लागवड केली असेल किंवा करणार आहे तर लागवडीच्या 3 दिवसाच्या आत किंवा 72 तासात तुम्हाला या तणनाशकाचा वापर करावाच लागेल. त्यानंतर जर तुम्ही याचा वापर करत असणार तर त्याचा तुम्हाला हवा आहे असा रिझल्ट मिळणार नाही. तर या तणनाशकाचं नाव आहे मित्रांनो पेंडामेथिलीन 38.60% CS असं या तणनाशकाचं नाव आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या नावांनी हे तणनाशक उपलब्ध आहे. ह्या तणनाशकाची तुम्हाला एकदम गच्च फवारणी घ्यायची आहे. एकरी 700 मिली हे औषध तुम्हाला वापरायचं आहे आणि 200 ते 250 लिटर पाणी वापरून गच्च फवारणी ह्या तणनाशकाची तुम्हाला घ्यायची. तर दादा, मार्केटमध्ये हे तणनाशक काय काय नावाने उपलब्ध आहे? नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं शेतकरी मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण प्रत्येक पिकाविषयीचे तणनाशक, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जे पिकं आहे, आपले कापूस पीक असेल, अद्रक पीक असेल, हळद असेल किंवा हे कांदा पीक असेल, यासारखे पिकांचे तणनाशक, यांचे रोग व कीड व्यवस्थापन आणि भरघोस उत्पादन कसं घेता येईल याची व्हिडिओ आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बनवणार आहे. तुम्ही अजून जर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आत्ताच भोर साहेबांनी सांगितलं की पेंडामेथिलीन 38.7% जे हे औषध आहे CS फॉर्म्युलेशनमध्ये येतं आणि या औषध जे मार्केटमध्ये जे वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळ्या ब्रँडिंगमध्ये येतं. तर जे पहिला ब्रँड आहे तो UPL कंपनीचा येतो, डोस सुपर नावाने येत असतो. दुसरा आहे इन्सेक्टिसाइड इंडियाचा पेंडामिल सुपर नावाने येत असतो. त्यानंतर सॉल कॉर्पोरेशनचं पेंडोरा नावाने येतं आणि ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं पेंटेक्स CS नावाने येतं. त्याचबरोबर ट्रॉपिकल कंपनीचं पेंडा गोल्ड या नावाने येत असतं. तर दादा, हे साधारण एकरी खर्च किती येतो ह्या तणनाशकांचा? तर ह्या तणनाशकाचा प्रत्येक कंपनी वाईज वेगवेगळ्या किमती आहे. तर साधारण 500 ते 600 रुपयेपर्यंत ह्या औषधाचा 700 मिलीचा रेट आहे. म्हणजे प्रति एकरासाठी 500 ते 700 रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो. तर दादा, या आपल्या जे तणनाशक आपण सांगितलंय लोकांना, तर यानी कोणते कोणते तण नियंत्रित होणार आहे आणि काय काय काळजी घ्यायची हे बी आपण एकदा शेतकरी बांधवांना सांगितलं पाहिजे. तर ह्या तणनाशकामुळे जे रुंद पानाचे तण आहे आणि लांब पानाचे म्हणजे गवतवर्गीय तण आहे, या दोन्ही तणांचा 1 ते 1.5 महिन्यापर्यंत नियंत्रण होत असतो. तर रुंद पानामध्ये चील, माठ, मेथी, काँग्रेस यासारख्या गवताचं नियंत्रण होतं. तर जे लांब पानाचे गवत आहे म्हणजे गवतवर्गीय तण आहे, तर त्यामध्ये लवाळा, त्याबरोबर हरळी आणि सिप्पी सारखे जे लांब पानाचे गवतवर्गीय तण आहे, तर याच्यावर नियंत्रण भेटतं. परंतु हे तणनाशक हे बीजनाशक असल्यामुळे हे उगवणीपूर्वी वापरायचं आहे आणि जी हरळ ही बियापासून तयार होत नसते, तर त्याची जी वाढीवर परिणाम होत असतो. त्याचा म्हणजे वाढ रोखून धरण्याचं काम हे तणनाशक करीत असतं. त्याचबरोबर भोर साहेबांनी दुसरा असा प्रश्न विचारला होता की या तणनाशकात वापरताना काय काय काळजी घ्यायची. तर बरेच शेतकरी बांधव काय करतात, 120 ते 150 लिटर पाणी करतात, त्यामध्ये औषध टाकून देतात, 5-6 पंपची फवारणी घेतात.
तर हे एकदम चुकीची पद्धत आहे. तर आपल्याला 200 ते 250 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि गच्च अशी फवारणी घ्यायची. जसं काही सुरुवातीला भोर साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला गच्च फवारणी घ्यायची. आणि त्याचबरोबर काय करायचं आहे की आपला जो लेअर आहे तो लेअर डिस्टर्ब झाला नाही पाहिजे, म्हणजे मध्ये काही मशागत झाली नाही पाहिजे. आणि त्याचबरोबर जे जमिनीत पुरेशी ओल पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस आपण फवारणी करू त्या टायमाला पुरेशी ओल पाहिजे. आपण फवारणी करताना पाण्याचा पीएच चेक करून घ्यायचा आहे. क्षारयुक्त पाणी वापरायचं नाही. आणि जर समजा आपल्या पाण्याचा पीएच जर जास्त असेल तर आपल्याला पाण्यामध्ये लिंबू पिळायचे किंवा डेकोरस सारखे आपल्याला पीएच बॅलन्स करण्यासाठी औषधाचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भागात कपाशीमध्ये कोणकोणती तणे आढळतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपण आज ज्याप्रमाणे कपाशीसाठी व्हिडिओ बनवला आहे त्याचप्रमाणे आपण पुढचा व्हिडिओ हा सोयाबीनमध्ये तणनाशके आणि लवाळ्याचं नियंत्रण एकदम कमीत कमी खर्चात कसं करायचं यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.